श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे व काय करू नये याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा स्नेह वाढवा, तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास सण मानला जातो, कारण प्रत्येक स्त्रियांना छानसं तयार व्हायला खूप आवडतं. त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे. आज मी तुम्हाला मकर संक्रांती कशावर आली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये, शिवाय संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत, बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या, बोरन्हाण किंक्रांत म्हणजे काय, अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून देणार आहे. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला, स्वामी माऊली चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन करा. मकर संक्रांत 2026 ही 14 जानेवारीला बुधवारी आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो, पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासून दिवस हळूहळू मोठा होत जातो. मकर संक्रांतीला स्नान, दान, धर्म, देवांचे दर्शन, तप याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं. संक्रांत जवळ आली की प्रत्येकांची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे. तर चला मग पाहूया. 14 जानेवारी 2026 रोजी संक्रांत आली आहे. खूप दिवसानंतर असा योग आला आहे की याच दिवशी षटतिला एकादशी देखील आहे. अतिशय शुभ अशी ही तिथी आहे. एकादशी आणि मकर संक्रांती एकत्रित आपण साजरी करणार आहोत. 1947 पौष कृष्ण 11 बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी ठीक 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर 14 जानेवारी रोजी दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत, म्हणजे 6:20 या पुण्यकाळात आपण काय करायचं तर महिलांनी वाण वसा करून घ्यावा. वाण द्यावं, दान आपण करू शकता, जप तप करू शकता. संक्रांत ही दुसरी कोणी तिसरी कोणी नसून ती एक देवीचंच रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात. आता यावर्षी मकर संक्रांत कशावर बसून आली आहे, वस्तू कोणत्या परिधान केल्या आहेत. सूर्याचं मकर संक्रमण बालो कारणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाईचे फूल घेतले आहे. पायस भक्षण करीत आहे. बघा, पायस म्हणजे खीर. म्हणजेच या दिवशी दूध किंवा दुधाचे जे पदार्थ आहेत ते शक्यतो खाणं टाळावं. सर्प जातीचे आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहेत. वार नाव व नक्षत्र नाव अनुराधा आहे. वार नाव मंदाकिनी आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांत जिथून आली आहे त्या लोकांना सुख मिळेल. आणि एक रविवारी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पद मान वाढतो. तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घासणे वर्ज्य आहे. तामसिक भोजन करणे, अभद्र बोलणे, झाडे तोडणे व कोणत्याही प्रकारची नशा करणे वर्ज्य आहे. संक्रांतीला स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची नेसू नये. तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाची एक वेगळी आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात, तर काही रंग अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात. पण आपल्या हिंदू धर्मात पण काही 4-5 रंग आहेत ते खूप शुभ मानले जातात. प्रत्येक कार्यासाठी किंवा देव कार्यासाठी हे रंग वापरले जातात. त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा. हा सौभाग्याचं प्रतीक मानलं जातो, कारण बघा, नऊवारी लग्नामध्ये हिरव्या रंगाची चुडा भरते नवरी. महिला लग्न झाल्यावर हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घालतात, कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्र सांगते.
त्याबरोबरच शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो. तुम्हाला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावर लाल रंगाचे वस्त्र टाकतो. कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे. हा रंग सौभाग्याचं उमंग, ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता. पुढचं आहे केशरी रंग. केशरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता. हा केशरी रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे. केशरी रंग हा देवी शक्तीचं प्रतिनिधित्व करतो. या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते. त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल. त्यानंतर सर्व स्त्री वर्गाचा आवडता रंग म्हणजे गुलाबी. जवळपास प्रत्येकीला गुलाबी रंग हा आवडतो. गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो. तसेच हा रंग आनंदाचे प्रतीकसुद्धा मानला जातो. गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं. गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं आणि मन शुद्ध शांत राहतं. त्यामुळे गुलाबी रंगाची एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे गुलाबी रंगाची साडी देखील नेसू शकता. हे झाले शुभ रंग. आणि संक्रांती दिवशी अशा रंगाची कपडे परिधान केल्यामुळे हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात. थंडीपासून आपले संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात. त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर, पोपटी कलर, राणी कलर, क्रीम कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा नेसू शकता. तसेच या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते. या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही या दिवशी नेसू शकता. फक्त पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही. कारण संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले असते त्या रंगाची साडी किंवा वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं. म्हणजे ही पद्धत पूर्वीपासून चालत आली आहे. यावर्षी म्हणजे 2025ला यंदा संक्रांत पिवळ्या रंगावर आली आहे. त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही. त्यानंतर बांगड्याबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात. 16 शृंगार यामध्ये बांगड्यांचा समावेश असतो. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांना विशेष महत्त्व आहे. संक्रांतीला सर्व स्त्रिया छान तयार होतात. काठापदराच्या साड्या घालतात, हळदी कुंकू करतात, तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये 2-2 तरी काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजे. तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा. कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते. म्हणजे आपल्या पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्र सांगते. त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला. बांगड्या घालताना एका हातामध्ये 6 आणि दुसऱ्या हातात 7 अशा प्रकारच्या घालायच्या आहेत. बांगड्या घालण्याचे नियम आहेत. आपण कासाराकडे गेलो असता तर तो सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे बांगड्या भरतो. आपण यावर्षी मकर संक्रांतीला बांगड्या घालून तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत. मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत लाखीची एक बांगडी का होईना तुम्ही नक्की घाला. हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घाला तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला. बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका. पिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका. त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते. त्यासाठी पिचक्या बांगड्याचं असतील तर ते लगेच हातापासून दूर करा. आता सगळ्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे पिवळ्या रंगावरती संक्रांत आली आहे. या कारणाने आपण हळदी कुंकू लावावे का? हळदी कुंकू लावावी का? तर हळदी ही पिवळ्या रंगाची असते तरी देखील आपण हळद लावू शकतो. कारण की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे. त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही. आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काही हरकत नाही. फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे. सणासुदीला आपण दागिने घालत असतो. कारण की दागिन्याशिवाय आपला शृंगार हा पूर्ण होत नाही. तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात. तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा प्रश्न देखील बरेच जण विचारतात. तर दागिने तुम्ही घालू शकता. कारण फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे तर तो पिवळा असल्यामुळे आपल्याला वर्ज्य करायचं आहे. सोन्याचे दागिने, पिवळे, हळद तुम्ही वापरू शकता. यावर्षी मकर संक्रांतीला
संक्रांती देवीने मोती धारण केलेले आहे. त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहेत तर ते दागिने वापरायचे नाहीत. या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता. यावर्षी संक्रांती देवीने वासाकरता जाईचे फूल घेतले आहे. त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा अजिबात घालायचा नाही. या व्यतिरिक्त तुम्ही गुलाबी, शेवंती, मोगरा, अबोली अशा फुलांचे गजरे घालू शकता, तर काही हरकत नाही. फक्त आपल्याला जाईच्या फुलाचा गजरा हा वर्ज्य करायचा आहे. यावर्षी संक्रांती देवीने पायस भक्षण करीत आहे. म्हणजे पायस म्हणजे खीर. तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही. तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका, कारण की देवी जे करत आहे तर ते आपण करू नये असं सांगितलं जातं. त्यासाठी ती पायस भक्षण करीत आहे म्हणजे खीर खात आहे. त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये बनवायची नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशीची धार काढणे अशी कामं विषयक करायची नाहीत. या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायची नाही. या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून देखील मांसाहार बनवता कामा नये. मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही नवी भांडी, गायला घास, तीळ, पात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दान करू शकता. संक्रांतीचे फल या दिवशी काय आहे तर या वर्षी संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत तर त्या महाग वस्तू होतील व संक्रांती जिथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्ती होईल. बुधवार 14 जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल. तर गुरुवार 15 जानेवारी रोजी करी दिन म्हणजे किंक्रांत हा सण साजरा केला जाईल. फार वर्षापूर्वी शक्रासूर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांती देवीने शक्रासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाचा राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो. पंचांगामध्ये हा सण करी दिन म्हणून देखील ओळखला जातो. हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही व किंक्रांतीच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात. या दिवशी स्त्रियांना शेणात हात घालू नये असे देखील सांगितले जातं. केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे देखील सांगितलं जातं. तसेच दुपारी हळदी कुंकू करतात. अशा काही प्रथा देखील किंक्रांतीला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात. तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची देखील प्रथा आहे. किंक्रांतीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये, लांबचा प्रवास करू नये, देवाची पूजा करू नये, गोड किंवा गुळाचा नैवेद्य दाखवावा, घरामध्ये वादविवाद करू नये, मन शांत ठेवावे, शांतचित्त ठेवून सर्वांचे आदराने वागावे. कुलदेवता व कुलदेवीचे सर्व देवांचे पूजन तसेच नामस्मरण करावे, नामजप करावे. ही काही कामे किंक्रांतीच्या दिवशी करावीत. काही कामे वर्ज्य करावीत. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू साजरा केला जातो. घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्त्व असतं. त्या दिवशी लहान मुलांना बोरन्हाण घातले जातं. परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून सजवतात त्याचप्रमाणे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात. हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरन्हाण घातलं जातं. या शिशु संस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरन्हाण घालण्याची पारंपरिक पद्धत आहे. बोरन्हाणसाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही. बाळ अगदी लहान असल्यापासून ते 1 ते 3 या वयात देखील बोरन्हाण करता येतं. या कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी काळ्या रंगाचा ड्रेस निवडावा, हलव्याचे दागिने घालावेत, ज्या तिळाचा वापर केलेला असतो. तसंच लुटण्यासाठी मुरमुरे, बतासे, बोर, करवंद, तिळगुळ, फुटाणे, उसाचे तुकडे, हरभरा आणावे. सध्या लोक त्यामध्ये बिस्किट, चॉकलेट देखील समावेश करतात. या कार्यक्रमासाठी नातेवाईक तसेच शेजाऱ्यापाजाऱ्यांना बोलवाले. खाली स्वच्छ आसन पसरवून त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढून त्यावर पाट ठेवावा. बाळाला त्यावर बसून ठेवावे. बाळाला त्यावर बसून ओवाळावे. मग बाळाच्या डोक्यावर वरून सर्व पदार्थ हळूवारपणे ओतावे. तर मुलांना ते लुटायला सांगावे. बोरन्हाण का करायचं याचं करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी व वाईट विचार मुलावरती पडू नये
यासाठी सर्वात आधी हे कृष्णावरती केलं गेलं होतं. नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनाहन केलं जातं. लहान मुले हे कृष्णाच्या स्वरूपात आहेत आणि त्यांच्यावरती करी राक्षसाची वाईट विचारदृष्टी पडू नये असं म्हणून लहान मुलांवरती बोरनाहन केलं जातं. तसेच शास्त्रामध्ये बघितलं तर क्रिया कालावधीत वातावरणात असे अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारे फळे मुलांना खायला घातली जातात. त्यांना मजाही व्हावी म्हणून अशी फळे वेचून खाण्याची संधी त्यांना दिली जाते. संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी बोरनाहन करता येतं. आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.